त्यासाठी संत वर्णन करतात. मरण चांगलं यावं असं वाटत असेल तर तुकोबारायांनी वर्णन केले. काय करावं लागेल? अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. आणि शेवटच्या श्वासाला भजन यावं असं वाटत असेल तर त्याकरिता काय करावं लागेल? नित्यनेमानं रोज कमीत कमी 10 मिनिट भजन करावं लागेल. किती? फक्त 10 मिनिट. 10 मिनिट काढायचे. बरेच लोक म्हणतात ताई भाग्यवान आहे आमच्या गावातला माणूस. कोण? त्याला 2-2, 3-3 मजली बिल्डिंग आहे. भाग्यवान आहे आमच्या गावातला माणूस. कुठला? त्याच्याकडे 50 एकर जमीन आहे. भाग्यवान आहे आमच्या गावातला माणूस. का? सगळ्यात जास्त पैशानं श्रीमंत असलेला व्यक्ती. आता याला भाग्यवान म्हणतात का? भाग्यवान एखादी महिला का? खूप सोनं आहे तिच्याकडं. मला सांगा, इथं बसलेली प्रत्येक बाई, रोजानं काम करणारी, मोलानं काम करणारी एखादी बाई की तिच्याकडे 1 ग्राम सुद्धा सोनं नाही, ती भाग्यवान असेल का? जी गोष्ट सगळ्यांकडेच आहे ती काही विशेष असते का? जे रोजानं दिवसभर काम केल्याशिवाय पोट भरत नाही त्यांच्याकडे सुद्धा सोनं सापडतं, त्याला भाग्यवान म्हणता येत नाहीये. भगवान परमात्मा पाहाला तर कोणाला दर्शन देत नाही, पण ज्याला भगवंताची प्राप्ती झाली, ज्याला भगवान परमात्मा पर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग भेटलाय, तो व्यक्ती खरा भाग्यवान आहे. रूप असेल, गुण असेल, सौंदर्य असेल, धन असेल, प्रॉपर्टी असेल, ही भाग्यवंताची व्याख्या नाहीये. आणि ही जर भाग्यवंताची व्याख्या असती तर महिला मंडळ मला सांगा, राजा रावणाकडे कुठली गोष्टी कमी होती? रावणाकडे. बरं, तो तर महादेवाचा निस्सिम भक्त होता. राजा रावणानं एका वेळेला संकल्प केला होता महादेवाला, शिवलिंगावरती 10,000 कमळ व्हायचे. किती? 10,000. 10,000 कमळ वाहण्याचा संकल्प केला. 9,999 कमळ वाहले. एकच कमळ कमी पडलं. राक्षसाला सुद्धा कळत होतं की देवपूजा करता करता जागेवरच उठू नये. तुम्ही काय म्हणून करत नाही? एकदा देव पाण्यात टाकते तोपर्यंत शेगडीवरती, गॅसवरती, कुकर मध्ये भात लावून येते. नंतर देव पाण्यातून काढती, परत डाळ लावून येते, वरण लावून येते. नंतर देव परत देवघरात मांडती. कुठले देवपूजन, कुठलं काय मन राहतं का आपलं? 8 दिवसातून एकदा जरी देवपूजा करायला टाइम भेटला, एकदाच बकेट भर पाणी आणतीन अख्खे देव बकेटीत. देवाला सुद्धा वाटतं हिच्या घरी का फाशी घ्यायला आलो का काय? कुठले देवपूजन, कुठलं काय? बरं, देवाला पुसायला तुम्ही करू मला नाही पुसता का? असं हळू बोला ना. लहान लेकराला आंघोळ घातल्यासारखी घालता का? देवाच्या मुंडक्याला धरतीन, अशीच झटकतीन, मग देवघरात मांडते. बरं, किती मन राहतं आपलं देवपूजेमध्ये? 10-15 मिनिट, अर्धा तास, 1 तास, 2 तास नाही, काम म्हणून करतो. पण 10 मिनिट जरी रोज नित्यनेमानं भगवंताचं नामस्मरण करत राहिलात ना, संतांनी वर्णन केले, नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. अखंड भगवान परमात्मा आपल्या जवळ वास्तव्य करतो. पण किती मिनिट काढायचे? फक्त रोज 10 मिनिट. काही म्हणा, रामकृष्णारी म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, श्री शिवाय नमस्तुभ्यम, पण काहीतरी म्हणा. मग धन, बुद्धी, बल, प्रतिष्ठा, पद या सगळ्या गोष्टी ज्याला प्राप्त आहेत तीच जर भाग्यवंताची व्याख्या असती. राजा रावणाकडे धनाच्या बाबतीत कमतरता नाहीये, बुद्धीच्या बाबतीत कमतरता नाहीये, सौंदर्य सुद्धा आहे, बल सुद्धा आहे. पण मला सांगा ना, शुद्ध सोन्याची घरं, 7 कोटी घरं ज्याच्याकडे आहेत, तो का कमी श्रीमंत असेल का? पण तरी सुद्धा त्याला भाग्यवान म्हणता येत नाही. एखाद्या बाईने सांगावं मला की आपण आपल्या नातवाचं नाव रावण ठेवलंय. अजूनही आपण कोणाचं नाव रावण ठेवत? रावणाकडे सगळ्या गोष्टी आहेत, पण सांगू तुम्हाला, रावणाकडे फक्त सतसंग नाही म्हणून त्याला भाग्यवान म्हणता येत नाही. आपल्याकडे धन नसू द्या, सौंदर्य नसू द्या, प्रॉपर्टी नसू द्या, आपल्याकडे बल नसू द्या, पद प्रतिष्ठा कुठलीच गोष्ट नाहीये, पण तरी सुद्धा राजा रावणापेक्षा सुद्धा आपण भाग्यवान आहोत का? भाग्यवंताची खरी व्याख्या आहे, भाग्यवंता घरी भजन पूजन, भजन कीर्तन. भाग्यवंताच्याच कडे भगवान परमात्माचा नामस्मरण होत असतं. बरेच लोक म्हणतील, ताई आम्हाला कुठे बोलवलं, एवढा मोठा सप्ताह चालू केलाय, महिला मंडळांनी आम्हाला सांगितलं नाही, पत्रिका दिली नाही. इथं का कोणाच्या नातीचं लग्न थोडी का नातवाचं लग्न आहे? काही ठिकाणी माणसानं बोलवलं तर गेलं पाहिजे, काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये, आणि काही ठिकाणी नाही बोलवता सुद्धा गेलं पाहिजे. जर लग्न असेल, मुळवाटी पत्रिका असेल तर माणसानं गेलं पाहिजे. काही ठिकाणी भांडण चालू आहे, सख्या भावाचं, जावाचं, किती मुळवाट्या दिल्या तरी जायचं, आणि काही ठिकाणी नाही बोलवता जायचंय. आता इथं हरिकीर्तन चालतंय, भगवान परमात्माच्या नामस्मरणाचं उच्चारण चालतंय, इथे कोणी मुळवाटीची पत्रिकेची बोलवण्याची वाट नाही पाहायची.
भगवंत स्वतः सांगतात, माझे भक्त गाती जेथे आणि नारदामी उभा तेथे. सौंदर्य असेल, ताकद असेल, बल असेल, पद असेल, प्रतिष्ठा असेल, नाव असेल, सगळ्या गोष्टी प्राप्त होतात, पण त्यासाठी भगवान परमात्माचं नित्य नेमानं नामस्मरण करावं लागेल. 2 नंबरची कथा येते बिंदुक आणि चंचुला. ज्या ठिकाणी बिंदुक आणि चंचुला राहत आहेत ते नगर म्हणजे त्या नगरामध्ये सर्व दुर्जन लोक राहणार आहे. आता तुम्ही पहा, सज्जनाच्या दुर्जनाच्या मध्ये एखादा सज्जन गेला तर तो बिघडण्याची शक्यता आहे, पण सज्जनाच्या मध्ये एखादा दुर्जन गेला तर तो सुद्धा सज्जन होतो. पण दुर्जनाच्या मांदी आळीमध्ये राहून सुद्धा स्वतःचं सज्जनत्व टिकून ठेवणं फार कठीण गोष्ट असते. दुर्जन लोकांमध्ये स्वतःचं सज्जनत्व टिकून ठेवायचंय आणि ते टिकून ठेवलं कोणी? राजा रावणाचा भाऊ, त्याचं नाव विभीषण. दुर्जनाच्या मांदी आळीत राहून अखंड प्रभू श्रीरामाचं नामस्मरण करावं. त्याच्या पुढे दुर्योधनाच्या दुर्जनाच्या मांदी आळीमध्ये राहून सुद्धा स्वतःचं सज्जनत्व टिकून ठेवलं, त्यांचं नाव विदुर काका. त्याच्या पुढे दुर्जनाच्या मांदी आळीत राहून सुद्धा स्वतःचं सज्जनत्व टिकून ठेवलं, त्याचं नाव भक्त प्रल्हाद, पण अखंड कंठात नामस्मरण धारण केलेलं आहे. बिंदुक आणि चंचुला ज्या नगरामध्ये राहत आहेत सर्व लोक दुर्जन आहे. कोणी देवपूजा करत नाही, कोणी पाठ पूजा करत नाही, कधीच भगवान परमात्माला दर्शन घेण्याकरिता मंदिरापर्यंत कोणी पोहोचत नाही. प्रत्येकाची वाईट बुद्धी, प्रत्येकाची वाईट नजर. पण त्यामध्ये सुद्धा बिंदुक आणि चंचुला नित्य नेमानं रोज भगवान परमात्माचं पूजन करायचे. दर 2-3 दिवसाला भगवान परमात्मासाठी भजन करायचे, रोज नामसंकीर्तन करायचे. पण काही कालांतराच्या नंतर जो बिंदुक होता, दुर्जनाच्या मांदी आळीमध्ये राहून राहून त्या बिंदुकचा सुद्धा स्वतःवरचा ताबा सुटला. वाईट वागू लागला, वाईट वर्तणूक करू लागला, वाईट लोकांच्या संगतीमध्ये राहू लागला. कारण माणसाच्या जीवनामध्ये योग्य मार्गाने वाटचाल व्हावी असं वाटत असेल तर संगती फार महत्वाची. काय म्हणतात ना, एका वेळेची एक पंगत चुकली तर एका टायमाचं जेवण चुकेलं. पण आयुष्यातली एकदा का संगत चुकली तर आपलं आयुष्य चुकल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी माणसाची संगती चांगली असावी. चांगल्याची संगती असेल तर लोक म्हणतात, ताई या माणसाची संगती याला झाल्यापासून याच्या आयुष्याचं कल्याण झालंय. पण संगती जर वाईटाची असेल तर लोक म्हणतात याला वाण नाही पण गुण आला. त्यासाठी माणसाची संगती चांगली असावी. माणूस पैशानं श्रीमंत नसेल तरी चालतो, पण तो माणसाचे विचार मात्र तेवढे श्रीमंत असावेत, विचार मात्र त्याचे चांगले असावेत. कधी कधी परिसरामध्ये लोक पाहायला भेटतात, पैशानं गरीब आहेत, गाडी नाही, बंगला नाही, जमीन नाही, कुठलीच गोष्ट नाहीये, पण तरी सुद्धा परिसरामध्ये कुठलाच निर्णय गावातल्या त्या प्रतिष्ठित व्यक्तीला विचारल्याशिवाय कुठलाच निर्णय घेतला जात नाही. कारण का? प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे हा माणूस पैशानं गरीब आहे, हा माणूस पैशानं गरीब आहे, श्रीमंत नाहीये, पण विचारानं खूप श्रीमंत आहे. यानं दिलेला सल्ला हा कधीच फेल जात नाही, यानं दिलेला विचार हा कधीच फेल जात नाही, याने घेतलेला निर्णय हा कधीच चुकीचा नसतो. त्यासाठी त्या व्यक्तीला विचारल्याशिवाय कुठली गोष्ट घडत नाही. मग जेव्हा बिंदुक स्वतःवरचा ताबा सुटला, काही कालांतराच्या नंतर चंचुला ही महान पतिव्रता होती. पतिव्रता कुणाला म्हटलं जातं? जी पतीच्या सुख दुःखामध्ये सहभागी होते ती पतिव्रता असते. पतीच्या सुख दुःखामध्ये पावलावरती पाऊल ठेवून जी चालते ती पतिव्रता असते. महान पतिव्रता आहे कोण? सीतामय्या, अत्रि महाराजांच्या पत्नी माता अनुसूया. मालकाकडे पैसा असल्याच्या नंतर तर प्रत्येक जण पुढे पुढे करणार आहे, पण दुःखामध्ये सुद्धा मालकाला जी साथ देते, काळजी करू नका, तुमच्या प्रत्येक सुख दुःखामध्ये मी आहे ना तुमच्या पाठीशी, काळजी करू नका, पावलावरती पाऊल ठेवून जी चालते ती महान पतिव्रता असते. पैसा असल्यावर तर कोणी एकमेकांवरती प्रेम करणारच आहे की, पण सुख दुःखामध्ये एकमेकांची साथ देणं काळाची गरज आहे. चंचुला ही महान पतिव्रता होती, पण काही कालांतराच्या नंतर तिनं बिंदुकचं वागणं पाहिलं. बिंदुक एवढा चुकीचा वागू लागला, एवढा चुकीचा वागू लागला, नको ते काम करायचा, नको ते कृत्य करायचा, लोकांची प्रॉपर्टी लुबाडून आणायचा, लोकांचं वाटोळ करू लागला, कित्येक लोकांचा त्यानं जीव सुद्धा घेतला. आणि काही कालांतराच्या नंतर तोच बिंदुक गतप्राण झाला तर पिशाची योनीला प्राप्त झाला. आता फक्त राहिली चंचुला. चंचुला काही कालांतराच्या नंतर गर्भवती राहिली.
गर्भवती राहिली तर काही कालांतराच्या नंतर जो पोटामध्ये गर्भ वाढतो ते गर्भाची काळजी घेऊ लागली. पण काही दिवसानं जेव्हा तिनं त्या सुंदर मुलाला जन्म दिला तर तेव्हा चंचुलेचं सुद्धा वागणं एवढं बिघडलेलं होतं की हा मुलगा नेमका कुणाचा हे सांगणं कठीण. तुम्ही पहा, घरात सगळ्यात महत्वाचं घर जागेवरती राहावं, अखंड धनलक्ष्मी घरात नांदत राहावी, माणसाचे विचार एकत्रित यावेत, प्रत्येक परिवार हा एकजुटीनं राहावा असं वाटत असेल तर घरातली बाई ही आचरणशील असावी, घरातल्या बाईचं वागणंही चांगलं असावं. जी बाईचं आचरण चांगलं नाहीये, तिने किती चांगलं वागण्याचा प्रयत्न केल्यानंतर तर घराचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी बाई आचरणशील असावी, तिचं वागणं चांगलं असावं. चंचुलेचा स्वतःवरचा ताबा सुटला, चुकीचं वागू लागली. पण जेव्हा सुंदर मुलाला जन्म दिला तेव्हा तिच्या डोक्यामध्ये, तिच्या मनामध्ये परिवर्तन झालं. काहीच अंतरावरती चालत चालत पुराणिक कथाकार बुवा सुंदर अशी शिव महापुराण कथा सांगत होते. कथेला प्रारंभ झालेला आहे. कथाकार महाराजांनी कथा चालू केली आणि कथेला प्रारंभ झाल्याबरोबर काही अगदी वेळानं कथाकार महाराज सांगू लागले, जी बाई दुसऱ्या पुरुषावरती नजर ठेवते, ती बाई स्वतः पतीपासून दूर राहते, जे बाईचं आचरण चांगलं नाहीये, ज्या बाईचं वागणं चुकीचं आहे, त्या बाईला नरकात सुद्धा जागा भेटत नाही. त्या बाईला नरकात सुद्धा जागा भेटत नाही आणि परत पुढचा जन्म कोणता भेटेल हेही सांगता येत नाही. सगळ्या गोष्टी ऐकत होती चंचुला. पण कथाकार महाराज सांगायला लागले की चंचुलाला वाटायचं जणू काय माझं चरित्र सांगतात की काय महाराज. पूर्ण कथा ऐकत ऐकत डोळे पाण्याने डबडबली होती, धाय मोकलून रडू लागली. सर्व लोकांनी कथा श्रवण केली, कथा पूर्ण झाली आणि सर्व लोकांनी कथाकार महाराजांचं दर्शन घेतलं. जसं महाराजांचं दर्शन घेतलं आणि तिथून सर्व लोक निघून चालले, चंचुला समोर आली आणि तिनं महाराजांच्या चरणावरती नतमस्तक झाली, लोटांगण घातलं, महाराजाला प्रार्थना केली, गडबडा लोळू लागली. महाराज, तुम्ही ज्या ज्या वेळेला कथात जी बाई स्वतः परिवारामध्ये, प्रपंचामध्ये, संसारामध्ये चुकीचं वागते, तिला किती त्रास सहन करावा लागतो, सगळ्या गोष्टी सांगितल्यात महाराज तुम्ही. पण तुम्ही कथा सांगत असताना असं वाटत होतं की जणू काय माझं चरित्र सांगतायत, जणू काय माझंच वागणं सांगतायत, जणू काय मी किती चुकले ते मला सावध करून देतायत, तेच मला त्याची जाणीव करून देतायत. पण एक गोष्ट लक्षात आली, महाराज तुम्हीच माझे गुरु व्हा आणि एवढ्या मोठ्या पापातून उतराई होण्यासाठी मला काहीतरी पर्याय सांगा. लोटांगण घातलं. महाराजांनी तिला उठून उभी केलं, डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं, काळजी करू नको चंचुले, कारण एखाद्या व्यक्तीनं स्वतःच चूक केल्याच्या नंतर ती चूक मान्य करण्यासाठी सुद्धा खूप मनाचा मोठेपणा असावा लागतो. काही काही लोक पाप करायला घाबरत नाहीत, पण पाप केल्याच्या नंतर त्याचं प्रायश्चित्त काय असेल ते प्रायश्चित्त भोगायला मात्र घाबरतात. माणसानं अगोदरच भिलं पाहिजे पाप करावं की नाही करावं. लोक पहा, तुम्ही पहिल्या काळात तर लोक पाप करायचे कुठं, कमीत कमी गावाकडे चोरा माऱ्या व्हायच्या, पाप व्हायचे. पण आता लोक तीर्थक्षेत्राला सुद्धा सोडलं, तीर्थक्षेत्रावरती गेल्याच्या नंतर सुद्धा नको नको ते पाप करायला लागलेत. सगळ्यात जास्त चोऱ्या असतील, मारे असतील, पाप असतील कुठं होतात तर ते तीर्थक्षेत्रावरती. गावाकडे लोक कमी खोटं बोलतात, तेवढे तीर्थावरती लोक खोटं बोलतात. डुप्लिकेट मागणारे असतात, काही काही भिक्षेच्या नावाखाली येतात, पाय नाही, हात नाही, डोळा नाही, उगाच बोलता येतं तरी बोलता येत नाही असं दाखवतात. पण नको नको ते वाईट कर्म चालू झालेत. मग किती मोठं पाप असेल, पाप जळून भस्म व्हावं यासाठी कारण काय, पर्याय काय, पर्याय आहे कुठला. एक व्यक्तीने विचारलं, ताई तुम्हीच तर सांगता तीर्थक्षेत्रावरती गेल्यावर तीर्थात स्नान केलं तर पाप जळून भस्म होईल, पाप जळून भस्म होईल. म्हटलं बरोबर आहे, तीर्थात स्नान केलं तर पाप जळून भस्म होईल यात नवल नाही. तीर्थाचं फक्त नाव जरी घेतलं तरी पाप जळून भस्म होतं. वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा. पण पाप करण्याची वृत्ती मात्र धुतल्या जात नाही. पण तीच पाप करण्याची वृत्ती धुतल्या जावी असं वाटत असेल तर भगवंताचं नामस्मरणच करावं लागतं. तृणनगरी मेळे समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी हरी उच्चारणी, अनंत पाप राशी जातील लयाशी क्षण मात्र. का करायचं नामस्मरण, संतांनी सुंदर वर्णन केलंय. घेत नाम
घेत नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे पर्वत जळती पापांचे विठोबाचे पर्वत ऐसा नामचा महिमा वेदशिनला झाली सीमा घेत नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे नामस्मरण करावं अखंड किती मोठं पाप असू द्या पाप जळून भस्म होईल चंचुलेला प्रश्न पडला आपण एवढं मोठं पाप केलंय महाराजांना प्रश्न करू लागली महाराज तुम्हीच माझे गुरु व्हा माझा पती तो उद्धार करा मला सन्मार्ग दाखवा मला कोण योग्य मार्गाने घेऊन जाईल महाराज माझं जीवनाचं कल्याण कसं होईल तुम्हीच माझे गुरु व्हा आता गुरु व्हा म्हटल्याबरोबर तिला उपदेश करायला चालू केलं काळजी करू नको महाराज सांगतात योग्य ठिकाणी तू आली आणि स्वतःची चूक तुझ्या लक्षात आली आहे एकतर माणसानं पाप केलं तर पाप लवकर मान्य करत नाही की माझ्याकडून घडलंय पण एवढा मनाचा मोठेपण आहे की तुझ्याकडून चूक झालेली तू स्वतः मान्य करते बरं गुरु कोणाला म्हणावं संतांनी वर्णन केले मनुष्य देहाला आल्यावर माणसानं एकदा तरी गुरु करावेत एकदा तरी गळ्यात पवित्र तुळशीची माळ असावी एकदा तरी माणसानं गुरु ज्या दिवशी गुरु कराल त्या दिवशी तुमचा दुसरा जन्म असणार आहे किती वर्ष जीवन जगलात यापेक्षा तुम्ही जगलात कशी याला किंमत आहे बरेच लोक 100 वर्ष जगतात पण आयुष्यभर त्यांची माळीची मात्र गाठभेट नसते किती वर्ष जगलात यापेक्षा कसे जगलात याला किंमत आहे किती वेळ पूजा केली त्यापेक्षा सुद्धा तुम्ही पूजा कशी केली याला किंमत आहे किती वेळ कथेत बसलात याच्यापेक्षा तुम्ही ऐकलं काय हे महत्वाचं त्यासाठी एकदा तरी माणसानं गुरु करावे तेही योग्य वेळेत परमार्थ असावा तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात संतांनी वर्णन केलंय जोपर्यंत गुडघ्याच्या वाट्यात जागेवर आहे तोपर्यंत माणूस पंढरपूरला जाऊ शकतो कानपूर लाईन जागेवर आहे तोपर्यंत तुम्ही कथा ऐकू शकता म्हणून तर मौली ज्ञानोबाराय सांगतात जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपली सोहित पाहे तीर्थयात्रा जाई चुकू नको गुडघ्याच्या वाट्यात जागेवर तोपर्यंत पंढरपूरला जा
कानपूर लाईन खराब झाले, आपण विचारू बाबा जेवले का, मात्र म्हणतो झोपायचंय आता. किती वेळ सांगितलं तरी त्यांच्या मनात कुठलंच परिवर्तन होत नाही. कानपूर लाईन खराब झालं काय अर्थ आहे? आणि म्हातारपणचा परमार्थ नाही घडू शकत. का नाही? नाक मुख गळू लागले, लाळ आणि कानों में पड़ गया ताला, आंखों में पड़ गया जाला, नाक से बहने लगा नाला, अब क्या करे गोपाल. वेळ निघून गेल्यावर परमार्थ शक्य होत नाही. योग्य वेळेत गुरु का करावेत? एकदा मी म्हटलं कथेत गुरु करा. 75 वर्षाच्या आजीबाई म्हणे ताई तुम्हाला गुरु करायचंय. म्हटलं आजीबाई किती? म्हणे 75. म्हटलं अजून गुरु नाही केला का? नाही म्हणे ताई गुरु केला होता. म्हटलं कधी? म्हणे बिना लग्नाचे होते तेव्हा. म्हटलं मग काय झालं? म्हणे लग्न झालं आणि परत 25 वर्षाचे झाल्यावर एक गुरु केला. म्हटलं मग 35 वर्षाचे झाले तोही गुरु मेला. ₹100 द्यायला बाई मी गुरु केला. म्हटलं मग 45 वर्षात झाले ताई म्हणे डबल एक गुरु केला. म्हटलं मग 65 वर्षात झाले तोही गुरु मेला. म्हटलं मग आता तुम्हाला गुरु करायचंय म्हटली. कळतंय तुम्हाला? मग गुरु कोणाला म्हणावं? आज या कलियुगामध्ये गुरु आणि शिष्य तेवढं ताकदीचं नातं नाही राहिलं. सध्याच्या काळात गुरुला वाटतं माझ्या शिष्यानं देवापेक्षा सुद्धा माझाच फोटो जास्त मोठा असावा देवघरात. गुरु कोणाला म्हणावं? जो भगवान परमात्माची प्राप्ती करून देण्याकरिता जो मध्यस्थी करतो तो आपला गुरु आहे. भगवंताची प्राप्ती कशी करावी, देवाचं नामस्मरण कसं करावं, आपल्या जीवनाचा उद्धार कसा करून घ्यावा, आपल्या जीवनाचं कोटी कल्याण कसं करावं, या सगळ्या गोष्टीचा पावला पावलावरती जो उपदेश करतो तो आपला गुरु. गुरु शोधायला कुठे जायची गरज? ज्या माणसाबद्दल तुमच्या अंतःकरणात श्रद्धा, निष्ठा, भाव, भक्ती आणि प्रेम आहे त्या माणसाला तुम्ही गुरु करू शकता. आता इथं गुरु सद्गुरु कोणी कोणी केले त्यांनी हात वर करायला केलेत का? गुरुमंत्र घेतलाय का? गुरुमंत्र घेतलाय? 10 मिनिट तरी कमीत कमी 100